हे साके, तू हे असलं काही करू नको. गोष्टी खूप चिघळतील याने. हे जर दादाला कळलं ना, दादा आता जिवंत नाही सोडणार तुला. जिवंत तर नाही ठेवणार आता तुला मी. साकेत नको ना. गाड्या आले. हा का कडमडला इकडं. हिनं जामकरला सांगितलं असेल फोन करून आणि मग जामकरनं आला इकडे पाठवलं असेल. ही आर्या जरा जास्तच हुशार निघाली आणि ही हुशारी तिच्या जीवावर बेतली. हे तर हत्याराचे वार आहेत. हा, कोणतरी पळून गेलं वाटतं. कोण आहे रे तिकडं? अरे ताई, मी आहे हवालदार सुधाकर. जामकर साहेबांनी पाठवलंय. दार उघडा. अहो उघडा, विश्वास ठेवा. जामकर साहेबांनी पाठवलंय मला. घाबरू नका. एक अहो घाबरू नका. अरे ताई घाबरू नका. शांत व्हा, शांत व्हा. घाबरू नका, घाबरू नका. मीच आहे. अहो तुम्ही जामकर साहेबांच्या बहीण आहात. घाबरताय कशाला? हा, शांत व्हा. कोणीतरी दरवाजावर आलो होतं आणि खूप जोर जोरात वार करत होतो. मला खूप भीती वाटते. हो, वार करताना तुम्ही त्याचा चेहरा बघितलात का? तुम्हाला कोणी धमकी दिली का? मग तुमच्या नावाने कोण काही बोललं का? नाही, फक्त वार करत होता तो कंटिन्युअसली. काहीच बोललं नाही कोणी. खूप भीती वाटते. हो, साहेबांचा फोन. घाबरू नका. हॅलो, जैन साहेब. हा सुधाकर, कशी आहे माझी चिमणी? काळजी करायची काहीच गरज नाही. त्या सुखरूप आहेत आत्ता. हो, फक्त थोड्या घाबरल्यात. तो सापडला का तो? नाही साहेब. शोधा त्याला. हो 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 साहेब. अरे सुधाकर, बघ, जोवर मी परत येत नाही ना तोवर माझी बहीण तुझी जबाबदारी आहे. लक्षात ठेव. हो साहेब. अरे ताई घाबरू नका. साहेबांचाच फोन होता. ऐका, मी बाहेर जाऊन बघतो. तो इथंच कुठेतरी लपला असेल. तुम्ही घाबरू नका. तुम्ही दरवाजा लावून घ्या. मी लगेच बघून आलो. हा, तुम्हाला काय जरी वाटलं ना तर लगेच मला आवाज द्या. घाबरू नका. फक्त दरवाजा लावून घ्या. उठा उठा.